हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. पंढरपूरच्या करमाळ्यामध्ये रेस्क्यू टीमची बोट पंक्चर झाल्यानं थर्माकोलच्या ताफ्यावर बसून 5 जणांची सुटका, तर थर्माकोलच्या चप्पूवर बसून धनंजय मुंडे पूरग्रस्तांच्या भेटीला. माढा तालुक्यामध्ये पूरग्रस्तांचा हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. दारफळमध्ये 110 जण अडकले, तर करमाळ्यामध्ये अडकलेल्या 90 जणांचं बोटीच्या सहाय्यानं रेस्क्यू. सोलापुरात सीना नदीला पूर. सीना नदीच्या पाण्यामुळे मोहोळ, माढा, बार्शी, करमाळ्यामध्ये पूरस्थिती. सोलापूर पुणे महामार्गावरील एका मार्गावरूनच वाहतूक सुरू. न्यूज 18 लोकमत. पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत सर्वात आधी पोहोचलं बांधावर. बातमीची मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिले दौऱ्याचे आदेश. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, तात्काळ मदत पुरवणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही. तर अजित पवार उद्या पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीडची करणार पाहणी. अतिवृष्टीमुळे राज्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची विरोधकांसह शेतकऱ्यांची मागणी. भरीव मदतीची अपेक्षा असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना भोपळा दिला. रोहित पवारांचा हल्लाबोल, तर संजय शिरसाटांच्या दौऱ्यावरूनही टीकास्त्र. शेतातली माती वाहून गेली. 5 वर्ष शेती होणार नाही. बडे मुद्देमध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं दाहक वास्तव, तर सरकार पंचनामे कशाचं करतंय, पूरग्रस्तांनी विचारला सवाल. मराठवाड्याला 26, 27 आणि 28 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा. हवामान विभागाकडून संपूर्ण मराठवाड्याला रेड अलर्ट. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं वितरण. मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, तर शाहरुख खानला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे अतिवृष्टीची. दुष्काळी जिल्हा शिवळक असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. सिंदफणा नदीच्या रौद्र रूपामुळे गावात आणि शेतामध्ये पाणी शिरलं. या पाण्यासोबत संसार आणि पिकं वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना काबाड कष्ट करून उभं केलेलं पीक अक्षरशः मातीमोल झालंय. यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रूचा महापूर दाटलाय. आता शेतकऱ्यांचे डोळे लागले ते सरकारच्या मदतीच्या हाताकडे. बीडमध्ये पावसाचा कहर. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पाऊस. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी धारेवाडी आणि नांदूर हवेली भागातली ही दृश्य. ही दृश्य पाहिल्यावर पावसानं कसा धुमाकूळ घातला याची दाहकता लगेच लक्षात येते. नजर जाईल तिथवर पाणीच पाणी पसरलंय. हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा वेढा पडलाय. बीडच्या सिंदफणा नदीनंही रौद्र रूप धारण केलंय. या नदीचं पात्र महापुरामुळे 2 किलोमीटरपर्यंत विस्तारलंय. त्यामुळे अनेक गावात पाणीच पाणी झालंय.
मी बीड तालुक्यातील नांदूर हवेली या गावामध्ये एका टेरेसवरती आपण आहेत आणि पाहतोय अशा पद्धतीने ही जी नदी आहे ती नदी जिथपर्यंत पाणी दिसतं तिथपर्यंत जर बघितलं तर पाणीच पाणी पाहायला मिळते आणि इथलची जी शाळा आहे ती शाळा देखील पाण्याखाली गेली। इथं समोर आपण गावातील ही घरं पाहतोय, ही घरं देखील पाण्याखाली गेली आणि इथल्या लोकांना आता स्थलांतराचं काम सुरू झालेलं आहे। बीडच्या नांदूर हवेली गावात सिंदफणा नदीचं पाणी शिरलं। या नदीच्या पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकून पडले। पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना ट्रॅक्टरनं सुरक्षित ठिकाणी हलवलं गेलं। आपण बघतोय समोर ट्रॅक्टर किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुराच्या पाण्यामध्ये गेलेले आहे। अक्षरशः पुढचं जे ट्रॅक्टरची मशीन आहे ती सुद्धा पूर्णतः पाण्यामध्ये आहे आणि पाणी वाढत असल्या कारणानं आता या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय। विशेषतः या ठिकाणचे जे ट्रॅक्टर चालक आहेत हे नेहमीचे असल्या कारणानं रस्ता कसा आहे हे यांना माहीत आहे, अन्यथा दुसऱ्या लोकांना या ठिकाणावर जाता येणं शक्य नाही। समोर पाहतोय अशा पद्धतीनं पूर्ण ट्रायली जी आहे ती ट्रायली देखील पाण्याखाली झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर या नागरिकांना या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवण्याच्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न केला जातोय। पाणी हे प्रवाह वाढत असल्या कारणानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणं महत्त्वाचं आहे। काय सांगाल, लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवत आहे? हो, आता आम्ही आमच्या गावातून लोक सुरक्षित ठिकाणी नेत आहेत। आतापर्यंत 150 लोक आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून नेलेले आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला। या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गर्भवती महिलेची एनडीआरएफच्या पथकानं सुटका केली। चिंचोली गावातली घरं, पिकं आणि शेतीचं साहित्य याचं या पावसानं अतोनात नुकसान केलंय। कोट्यामध्ये खते, ज्वारी आहे, बाजरी आहे, जनावरं होती, सगळे वाहून गेले। जनावरं बी वाहून गेली? अच्छा, नुकसान किती मोठ्या प्रमाणात झालंय आणि आता याच संदर्भात सरकारकडे काय मागणी असेल? काय सरकारने आता काय बघावं त्याने, आता आमचं तर रडाची पाळी आली, सगळं खलास झालंय, काय राहिलं नाही। शेतामधल्या सगळ्या पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शेतात जेवढे पिकं होते तेवढे पिकं या ठिकाणी नुकसान 100% झालेलं आहे। तसेच परिसरात असलेल्या नदीच्या प्रवाहाच्या शेजारी असलेल्या शेतातले गाय गोटे असतील, अनेक लोकांचे घरं देखील या ठिकाणी यामध्ये वाहून गेलेले आहेत। बीडच्या गेवराई तालुक्यातील अमृता नदीला महापूर आला आणि पाणी सर्वत्र पसरलं। या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। बीडमध्ये तब्बल 7,42,000 एकरांवरच्या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। बघा हे पाणी, हे काय तलाव नाही, बांधारा नाही, तुमचा पाणी आडवा, पाणी जिरवा नाही, हे शेतातलं पाणी आहे। तुम्ही खळेगाव माटेगाव कोणत्या शेतात जाय, तुम्हाला हीच परिस्थिती दिसन। बीडच्या शिरूर, कासार आणि पाटोदा शहरासह गावखेड्यातल्या घरांमध्ये पाणी शिरून नागरिक संकटात सापडल्यात। मंत्री गिरीश महाजनांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली, तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना धीर दिला।